नमस्कार. मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेज या पेजवरून आपल्या सर्व रसिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. रसिक हो, मराठी साहित्य वार्ता या फेसबुक पेजवर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे 1 मेपासून महाराष्ट्र दिन, कामगार दिन त्या दिवसापासून या फेसबुक पेजनं आपले हे उपक्रम सुरू केलेले आहेत. खूप चांगले चांगले कार्यक्रम त्यांनी दिले, वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले त्यांनी कार्यक्रम. एकच कार्यक्रम सारखा सारखा असं न करता शीर्षकं बदलून त्या पद्धतीचे वक्ते बोलावून त्यांनी कार्यक्रम दिले. डिजिटल काव्य महोत्सव घेतला त्यांनी, महाराष्ट्राचा डिजिटल जलसा घेतला, वारसा लोककलेचा हा कार्यक्रम घेतला, आपला माणूस आपली चर्चा असा एक चर्चेचा कार्यक्रम घेतला, कविता गप्पा आणि इतर बरंच काही असेही कार्यक्रम सुरू आहेत त्यांचे. साहित्यावर बोलू काही हाही उपक्रम त्यांचा सुरू आहे. या सगळ्या उपक्रमांच्या मधून आतापर्यंत मराठी साहित्य वार्तानं खूप चांगल्या लोकांच्या आपल्या सगळ्यांशी भेटीगाठी घडवलेल्या आहेत. आपण भाग्यवान आहात, एवढ्या मोठ्या लोकांना आपण भेटलात आणि मी भाग्यवान आहे, मला तुम्हाला भेटता येऊ लागलेला आहे. रसिक हो, पाऊस गप्पा कवितेच्या हा विषय घेऊन मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे, काही कविता ऐकवणार आहे. हा कार्यक्रम वैशालीताई मोहिते यांनी 10 दिवसापूर्वी माझ्याशी चर्चा करून ठरवला. ज्या सगळ्या कार्यक्रमासाठी संपर्क करतात त्या कवयित्री माझ्या मैत्रीण वैशालीताई मोहिते. या फेसबुक पेजचे जे संकल्पक आहेत अमरदीप वानखडे आणि त्यांना सहकार्य करणारे पवन गवई, या सगळ्यांनी मला आज इथं बोलावलं तुमच्याशी संवाद करायला. त्याचा मला खूप आनंद झालेला आहे. 10 दिवसापूर्वी वैशालीताई मला जेव्हा बोलल्या की सर असा असा कार्यक्रम करूयात, मीही होकार दिला. म्हटलं ठीक आहे, चला आपल्या आवडीच्या विषयावर आपणाला बोलता येणार आहे. पण नंतर लक्षात असं आलं की 14 तारखेपर्यंत पाऊस नाही पडला तर फार वाईट दिसेल. पाऊस न पडता पावसावरच्या कविता म्हणायच्या म्हणजे. पण निसर्गानं आमचं ऐकलं आणि पाऊस पडला, खूप चांगला पाऊस पडला. रात्री पडला, आज दुपारी पडला, महाराष्ट्रभर पडतो आहे, सगळीकडे छानपैकी पाऊस पडतो आहे. अगदी सुरुवातीला कोकणात त्यानं त्रास दिला, पण नंतर महाराष्ट्रभर खूप चांगल्या पद्धतीनं तो पडतो आहे. आणि त्याच्यामुळं फार वर्षानंतर एवढ्या लवकर अगदी मृग झाल्या झाल्या इतकी चांगली पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि आमच्यासारख्या शेतकऱ्याची नाळ असलेल्या माणसाला तर इतका आनंद झालेला आहे. हसावं, नाचावं, उड्या माराव्यात असं खूप वाटते. पण आता वय नाही ना हसायचं, नाचायचं, उड्या मारायच्या. पण कविता तर म्हणू शकतो आपण, त्याच्यातून तर आनंद व्यक्त करू शकतो आपण. आम्ही जेव्हा सुरुवातीला शिकायला आलो, आम्ही ते पावसात फेकायचो आणि आनंद व्यक्त करायचा पावसाची. पण पाऊस हा आमच्यासाठी अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. कारण पावसामुळं त्याचं सगळं आयुष्य उभं राहतं. त्याचंच नाही, सगळ्या जगाचं, सृष्टीचं आयुष्य पावसामुळंच उभं आहे ना. पाऊस नसेल तर काही खरं नाही हो. त्याच्यामुळं ह्या पावसाच्या कविता आणि त्या संदर्भात तुमच्याशी गप्पा मारताना मला खूप आनंद होतो आहे. मित्र हो, शेतकऱ्यांचं आणि पावसाचं, आपलं आणि पावसाचं नातं हे एका पद्धतीचं नाही आहे. त्याच्या 1000 पद्धती आहेत. त्या 1000 पद्धतीनं या नात्यावर आपणाला बोलता येईल बरं का. पण हे जे पावसाचं नातं आहे ना, त्या पावसाच्या नात्यांची आणि त्या गप्पांची सुरुवात आपण पावसाच्या प्रार्थनेनं करूयात. पावसाला प्रार्थना करूयात. आणि ही प्रार्थना मी लिहिलेली नाही आहे. ही प्रार्थना जात्यावर दळणाऱ्या खेड्यातल्या निरक्षर बायकांनी लिहिलेली प्रार्थना आहे. पावसाला विनंती केलेली आहे. 4 ओव्या आहेत. त्या ओव्या म्हणून आपण या पाऊस गप्पांना सुरुवात करूयात. पड पड रे पावसा, होऊ दे रे वल्ली माती. पड पड रे पावसा, होऊ दे रे वल्ली माती. बैलाच्या चाऱ्यासाठी कुणबे आले काकुळती. पावसाला ती विनंती करते, पड बाबा पड. अरे बाबा आमचं जाऊ दे, पण ते जे बैल आहेत ना, त्या बैलांच्या तोंडाला काहीतरी खायला दे, नवे नवे कोंब उगू दे.
आणि त्याचं पोट भरू दे. बैलाच्या चाऱ्यासाठी, आमच्यासाठी तर आहेच आहे, पण त्या बैलाच्या चाऱ्यासाठी कुणबी आला काकुळती. तो फार काकुळती आलाय, कारण त्याचा चारा संपलाय आता, आणि तू पडल्याशिवाय नवा चारा निर्माण होणार नाही. पड पड रे पावसा मव माहेर धरून. राहती बिचारी सासरात. सासरची तिला चिंता आहेच आहे, पण माहेरची पण तिला चिंता आहे. त्याच्यामुळे ती पावसाला म्हणते की पड पड रे पावसा मव माहेर धरून, म्हणजे माझ्या माहेराच्या बाजून तू पड. बंधू महे ते सोयरे कुणबी निघाले पेरून. माझे भाऊ, माझे पाहुणे, माझे सोयरे, कुणबी, त्यांनी पेरणी केली रे बाबा, आणि त्याला आता पावसाची खूप खूप गरज आहे. त्याच्यामुळे तू तिकडं पड. पड पड रे पावसा महो माहेर धरून. बंधू महे ते सोयरे कुणबी निघाले पेरून. पड पड रे पावसा गरजू गरजू बाई मघा. नक्षत्र, मघा नक्षत्र. पड पड रे पावसा गरजू गरजू बाई मघा. आणि बंधुमया सोयऱ्याच्या अर्जुनाच्या साळी जोगा. माझ्या भावानं साळी पेरलेल्या आहेत, आणि खूप लागतो पाऊस, पाणी खूप लागतं साळींना, बाकी पिकांपेक्षा खूप पाणी लागतं. त्याच्यामुळं खूप पडतो, आणि तो साळी पेरलेल्या आहेत त्यानं, त्याच्या साळी भरपूर येऊ दे. पड पड रे पावसा गरजू गरजू अर्ध्या राती. बंधुमया सोयऱ्याचे अर्जुनाचे नंदी शेती. पड बाबा, हरकत नाही, पण अरे माझ्या भावाचे नंदी शेतामध्ये अडकलेत रे, पण हरकत नाही, पड. बैलांना काही तेवढा त्रास नाही पावसाचा. पड बाबा पड. तू माझं माहेर धरून पड, सासर धरून पड, आणि सगळ्या जगाचं कल्याण होऊ दे. अशा प्रकारची प्रार्थना तिनं केलेली आहे. ह्या अशा प्रकारच्या ओव्या जात्यांवर आपणाला अनेक प्रकारे पाहायला मिळतात. एक रेकॉर्डेड गाणं पण आहे, 2 गाणी आहेत तशी रेकॉर्डेड. जात्यावरच्या ओव्यांचीच ती गाणी तयार केलेली आहेत. एक गाणं आहे पड पड रे पावसा, तुला पडूसं वाटना, पाप धरणीत दाटना. न पडणाऱ्या पावसाला विनंती केलेली आहे. आणि तू का पडत नाहीस, तर कदाचित आम्ही पाप केलं असेल, धरणीवर पाप मावत नसेल, आणि म्हणून तुला पडावंसं वाटत नसेल, आमच्या भेटीला यावंसं वाटत नसेल. म्हणून ती म्हणते की पड पड र पावसा, पड पड र पावसा, तुला पडूस वाटना रे, पाप धरणीत दाटना रे, पाप धरणीत दाटना. आणि आणखी एक गाणं आहे, लोकप्रिय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं गाणं आहे, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे. आणि ते अर्थातच गाणं रेकॉर्ड जरी असलं तरी प्रत्यक्ष त्या जात्यावरच्याच ओव्या प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या आहेत. फारच सुंदर पद्धतीने गायलेल्या आहेत त्यांनी. पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी, कर पाणी पाणी, शेत माझं लईता नेल चातकावानी, शेत माझं लईता नेल चातकावानी. हे गाणं, ह्या ओव्या प्रल्हाद शिंदे यांनी कुठून घेतल्या असा मला बरेच दिवस प्रश्न पडला होता. पण नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की पडरे पाण्या नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे रवा दिघे यांची, आणि त्या कादंबरीमध्ये ह्या सगळ्या ओव्या आहेत. उलट प्रल्हाद शिंदे यांनी रेकॉर्ड न केलेल्याही आणखी काही ओव्या आहेत, आणि पावसाची सुंदर प्रार्थना त्या ओव्यांच्या मधून केलेली आपणाला पाहायला मिळेल. इथं त्या ओव्या मी आपल्यासाठी मुद्दाम म्हणणार आहे. त्या पडरे त्या पडरे पाण्या कादंबरीमधल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या. पडर पाण्या पडर माझं लई तान्हेल चातकावाणी. शेताचा, शेतकऱ्याचा आणि पावसाचा संबंध हा चातकासारखा असतो. चातकाचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला, सांगितलं जातं ते वैशिष्ट्य चातकाचं, की तो इतर कुठलं फक्त पावसाचं पाणी पितो, आणि म्हणून आर्तपणे तो पावसाला प्रार्थना करतो, आणि जेव्हा पावसाचं पाणी पडेल तेव्हा वरच्यावरी चोचीमध्ये झेलून तो पाणी पितो, तो इतरत्र पाणी पित नाही. तसं शेतकऱ्याचं आहे की पावसाच्या पाण्याशिवाय शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही. आपण शहरात राहतो, मी शहरात राहतो, आपल्याला पाऊस पडो न पडो काही फरक पडत नाही. आपला पगार कमी जास्त होत नाही पाऊस पडला न पडला तरी, आपल्या आर्थिक स्थितीमध्ये काही कमी जास्ती होत नाही आपल्या नोकरदार माणसांच्या, पण शेतकऱ्याला प्रचंड फरक पडतो. पाण्याचं पण तसंच आहे. पाऊस पडो न पडो धरणातलं पाणी शेतकऱ्याला जाण्याच्या ऐवजी आपण ओढून घेतो आणि नळातून आपल्या घरी आणतो शहरामध्ये. पण शेतकऱ्याला कुठले आले नळ? पावसाचं भरपूर पाणी पडलं, विहिरी भरल्या, तलाव भरले, शेतं भरली, तरच ते पाणी त्याला वर्षभर पुरेल. नाहीतर त्याला पाण्या वाचून पावसासारखं तरसावं लागतं. त्या पावसा नावाच्या, चातक नावाच्या पक्षाची जी गत आहे ती शेतकऱ्याची गत असते. म्हणून तो म्हणतो की पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेल चातकावाणी.
बघ नांगरलं नांगरलं कुळवून वज केली, सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली. उन्हाळाभर मी खूप कष्ट केलेले आहेत. नांगरून नांगरून कुळवून कुळवून शेताती वज मेहनत केलेली आहे, खूप मशागत केलेली आहे. आणि आता सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली. आणि पाभर, आमच्याकडे जिला तिफन म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रात जिला पाभर म्हणतात, त्या पाभरीला शेतावर नेले. पण तिला काय म्हटलेलं आहे? ती लाकडाची आहे, निर्जीव वस्तू आहे. पण तिला निर्जीव समजलेलं नाही. शेतकरी तिला पण सजीव समजतो आणि म्हणून त्याला तो म्हणतो सुगरणबाई पाभरीला. तिला सुगरण म्हटलेलं आहे. शेतामध्ये सुंदर पेरणी करणारी सुगरण. सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली, तापली धरणी पोळले चरणी, मी तर अनवाणी मी तर अनवाणी. पडर पाण्या कर पाणी पाणी. ही धरणी पूर्ण तापून गेलेली आहे. माझ्या पायात चप्पल नाहीयेत, चपल्या नाहीयेत, मी अनवाणी आहे. आणि म्हणून माझ्या पायाला गारवा देण्यासाठी हे पावसा खूप पडतो, खूप पड. निढळावरती हात ठेवूनी वाट किती पाहू, वाट किती पाहू. खिंडी तोंडी हटवा द्या तू, नको उभा राहू. वरड वरड वरडती राणी मोर मोरनी, मोर मोरनी. पडर पाण्या कर पाणी पाणी. पडर पाण्या कर पाणी पाणी. पाण्या पडतू पाण्या मिरगा आधी रोहिणीचा, आधी रोहिणीचा. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा, पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. ही प्रसिद्ध, जास्त प्रसिद्ध असलेली ओवी आहे जात्यावरची, की भावा, मोठा भाऊ जरी असला, आता ह्या ज्या रोहिण्या भोईण्या आहेत, रोहिणी नक्षत्र आहे, हे रोहिणी नक्षत्र हे मृगाची लहानी बहीण आहे. पण तिचा पाळणा आधी पडतो, ती आधी येते, ती आधी बरसते. आणि म्हणून तिला आधी मूल होतं, म्हणून पाळणा सुद्धा तिचा आधी हलतो. आणि प्रत्यक्षात भावांचं पण तसंच होतं. लहान बहीण असली तरी तिला आधी मूल होतं, तिचा आधी विवाह होतो. त्या अर्थानं आलावळी व खिंडी तोंडी शिवार झोडीत, शिवार झोडीत. जाईच्या ग झाडा खाली धनी पाभर सोडीत. पडर पाण्या भिजवी जमिनी, भिजवी जमिनी. जेवण घेऊन शेतावरती चालल्या कामिनी. पडर पाण्या शेत माझं अंगण सोन्याचं, अंगण सोन्याचं. डुलत डुलत खुलत त्यात पीक मोत्याचं. पडर पाण्या रोहिणीचा साधला पेरा. दुबळ्या नार होईल आता सत्तेचा चारा. आंबे मोहर चिमण साळ नागलीवरी. सगळी पिकाची नावं अर्थात पश्चिम महाराष्ट्रातली आहेत, ही पिकं आमच्याकडे नाही आहेत. पण पडरे पाण्या ह्या रवादेगीच्या कादंबरीमधलं हे सगळ्या ओव्या असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातली पिकं आलेली आहेत. आंबे मोहर चिमण साळ नागलीवरी. पडर पाण्या काळी शार होईल बाजरी. कार तिळा तू पिवळा पिवळा सेवंती वाणी, सेवंती वाणी. 9 माळासाठी खणतो सोन्याच्या खाणी. 9 माळासाठी खणतो सोन्याच्या खाणी. या ओळीमध्ये एक शब्द मला वाटतं तो लिहून घेणाऱ्यानं कदाचित चुकवला असावा. तिळाच्या ऐवजी कारळ अपेक्षित असावं. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एकतर पिवळा पिवळा कारळाची फुलं असतात, तिळाची फुलं जांभळी असतात. आणि सेवंतीवाणी असं सरळच म्हटलेलं आहे, म्हणजे ती पिवळीच आहेत, म्हणजे ते कारळच असावं. पण लिहून घेणाऱ्यानं कदाचित ती चूक केलेली असावी. आणि 9 माळासाठी खणतो सोन्याच्या खाणी. 9 माळा, नवरात्रांच्या 9 माळा देवीला घालायच्या, त्या अर्थानं सोन्याच्या खाणी तू खणतोस, अशा अर्थानं त्या कारळाला उद्देशून ती बोललेली आहे.
अशा अनेक प्रकारच्या प्रार्थना पावसाच्या आपणाला लोकगीतामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यातल्या काही प्रार्थना मुद्दाम आपल्यासाठी मी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. पुढं आणखी काही जात्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या मी तुमच्यासमोर सादर करतो. पाण्याबाई पावसाचं आभाळ आले मोडा, आभाळ आले मोडा तिफनीचे नंदी सोडा. पाण्याबाई पावसाचं आभाळ गर्दाबाज, बंधुमया सोयऱ्याच्या तिफणीला नवा साज. पाण्याबाई पावसाचं आभाळ झाले कोट, बाई धरणी नेसली नेसली हिरवा जोट. पाण्याबाई पावसाचं आभाळ आले कोट, सख्या परभणी गाठ, माल आडतीत लोट. अशा प्रकारच्या जात्याच्या ओव्या. किंवा पावसाळा सुरू झाला, पाऊस चांगला पडला की सुताराचा नेहा म्हणजे शेतकऱ्यांची सगळी इखनं तासायची जी सुताराची जागा आहे त्या जागेला नेहा असं म्हणतात. सुताराच्या नेहावर एक नवल घडलं. काय नवल घडलं? ती बाई म्हणते की बाबा तिथे एक नवल घडलेलं आहे सुताराच्या नेहावर. काय नवल घडलं? सुताराच्या नेहावर एक नवल घडलं, समरथ सोयऱ्यानं सोनं मोडून चाडं केलं. सोनं म्हणजे गळ्यातला दागिना आणि चाडं म्हणजे तिफणीवर पेरण्यासाठी मूठ ठेवतात ते साधन, त्याला चाडं म्हणतात. एका श्रीमंत माणसानं सुद्धा यावर्षी त्याच्याकडं गरिबी आल्यामुळं सोनं मोडलं पण तिफणीचं चाडं तयार करून घेतलेलं आहे. सुताराच्या नेहावर एक नवल घडलं, समरथ सोयऱ्यानं सोनं मोडून चाडं केलं. सुताराच्या नेहावर तिफनबाईचं माहेर. मी सांगितलं की तिफन, पाभर हा शब्द आमच्याकडचा आहे. तिफन तुमच्याकडचा पाभर. पाभर जी आहे ही पाभर जी आहे ना, ह्या पाभरीला तिफणीला सुताराच्या नेहावर तिफनबाईचं माहेर. सुताराचा नेहा ती जागा जी आहे ती तिफनबाईचं माहेर आहे आणि तिथून ती सजून नटून थटून शेतावर नेली जाते. त्याचा संदर्भ मी तुम्हाला पुढे आणखी सांगणार आहे. सुताराच्या नेहावर तिफनबाईचं माहेर, श्रीरंग बंधू महे झाले बोळाई तयार. बोळाई म्हणजे तिला घेऊन जाणारा, तिचा मुराळी या अर्थानं. तर ती गाणं गाणारी बाई म्हणते की माझे भाऊ तयार आहेत तिला बोळाई घेऊन जाण्यासाठी, शेतावर उभे आहेत तिथं. तिफन्या बाईचा चाडेदोर रेशमाचा, श्रीरंग बाळमोहा पेरणार जोंधळ्याचा. तिफन जी आहे तर तिला खरं तर कातडीची वादी असते पण ती गौरवते तिफनीला. रेशमाचा चाडेदोर म्हणते ती, चाडेदोर रेशमाचा. आणि पेरणारा कोण आहे तर श्रीरंग भाऊ माझा पेरणार जोंधळ्याचा, जोंधळा पेरणार आहे, भारीची ज्वारी पेरणार आहे, असे गौरवपर उल्लेख ती करते. तिफन्या बाईचा चाडेदोर हे लांबला, बैल सेलचा भागला, मेट मोडाया लागला. तिफन्या बाईचा चाडेदोर हे लांबला, तिचा जो चाडे आणि दोर असतो, चाड्याचा दोर असतो तो लांबला. तो लांबल्यामुळं तिफन ओढायला त्रास होतोय पण तरीही बैल मेटा मोडून तिफन ओढतायत. मेट मोडणे म्हणजे गुडघे टेकून जोर देऊन एक शक्ती लावून तिफन ओढणे. तिफन्या बाईचा चाडेदोर हे लांबला, बैल सेलचा भागाला, मेट मोडाया लागला. ह्यात तिफन्या बाईचं चालन सरसर, रासन करी शिर जोर, पडू देईना अंतर. ह्यात तिफन्या बाईचं हिचं चालन चंचळ, झाली पेरणी पातळ, कणस पडले कंबळ. त्याला आपण क्रॉप सायन्स म्हणतो, ते क्रॉप सायन्स या ओळीमध्ये आहे की तिफन्या बाईचं हिचं चालन चंचळ, जरा चंचळ आहे, ती गतीनं चाललेली आहे. पण मग काय झालं? तिफन्या बाईचं हिचं चालणं चंचळ, ती गतीनं चालल्यामुळं ह्याच्या हातातून सुटणारे दाणे हे लांब लांब पडले ना. लांब लांब पडल्यामुळं काय झालं? झाली पेरणी पातळ. पण पेरणी पातळ झाली म्हणून काय झालं? नुकसान झालं काय? नाही. उलट काय झालं की त्या झाडांना वाढायला जागा मिळाली आणि त्याच्यामुळं कणस मोठी मोठी केळीच्या कमळा एवढाली पडली. अशा प्रकारे त्या ओव्यामध्ये ती बाई म्हणते की ह्यात तिफन्या बाईचं हिचं चालणं चंचळ, झाली पेरणी पातळ, कणस पडले कंबळ. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर ती बाई आपल्या त्या लक्ष्मीला, जी शेतकऱ्याला भरपूर पीक देणार आहे, त्या लक्ष्मीला म्हणते, आणि तू लकसीमे बाई कामून कावरी बावरी. अगं तू काय कावरी बावरी झालेली आहेस? इकडं तिकडं कुठं फिरते आहेस? माया बंधूच्या नवरी झाली तिफन, माया बंधूच्या वावरीन झाली तिफन नवरी. अगं माझ्या बंधूच्या शेतामध्ये तिफन नवरी झालेली आहे, तू तिकडं जा आणि तिकडं त्याला भरपूर पीक दे. हे तू लकसीमे बाई काऊन कावरी बावरी, माया बंधूच्या वावरी झाली तिफन नवरी. आणि मग पेरणी झाल्यानंतर रासनी होते आणि त्या रासनीच्या मध्ये तिफन कर्याला बनात, रासन कर्याला सेला, सगळ्यांना आहेर घेतले जातात. तिफन चालवणारा जो आहे त्याला बनात म्हणजे आहेर घेतला जातो, रासन कर्याला सुद्धा सेला दिला जातो. मह्या नेनन त्या रतनाचा गल्ला पेरून निघाला. आणि माझा भाऊ लहान आहे, त्याला सगळ्यांनी मिळून मदत केली. नेनंता रतन सगळ्यांनी मिळून मदत केली आणि त्याचा गल्ला आता पेरून निघालेला आहे.
त्याला भरपूर संपत्ती त्याच्या वाट्याला येणार आहे, अशा प्रकारचा विश्वास तिला वाटतो. तो विश्वास ती व्यक्त करते. अशा प्रकारे जात्यावरच्या ओव्यांच्या मधून आलेला पाऊस आणि पेरणीचे संदर्भ मी मुद्दाम तुम्हाला जात्यावरच्या ओव्यांच्या मधून सांगितले. एकतर आपणाला सुरुवात प्रार्थनेनं करायची होती पावसाच्या, आणि ती प्रार्थना जात्यावरच आहे, म्हणून त्या जात्यावरच्या प्रार्थनेनं सुरुवात करून आपण या कवितांच्या गप्पांना सुरुवात केलेली आहे. आता मी माझ्या काही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो, आणि त्या म्हणत असताना आपणाला काही संदर्भ मी सांगत चालेल. पाऊस, आभाळातून येतो पाऊस, धरणीला तृप्त करतो, समृद्ध करतो. पिढ्यानुपिढ्या आपण असं समजत आलेलो आहोत की धरणी ही माता आहे आणि आभाळ हा पिता आहे. भूमी आई आणि आभाळ बाप, असं आपण समजत आलेलो आहे. त्या दोघांना एकमेकाच्या पतीपत्नीचं नातं आपण देत आलेलो आहोत, आणि अनेक अर्थानं लोकसंस्कृतीमध्ये हे नातं दृढ आणि समृद्ध झालेलं आहे. वर्षानुवर्ष ते तसंच होतं, पण गेल्या काही दिवसापासून नवरा बायकोचं भांडण व्हावं असं काहीतरी झालं, आणि धरणीचं आणि आभाळाचं नातं थोडं फाकत गेलं. घटस्फोट होतो की काय इथपर्यंत ते बिनसत गेलेलं आहे, आणि तेच नातं व्यक्त करण्याचा या कवितेतून मी प्रयत्न केलेला आहे. केली कितीही याचना तरी यातनाच देतो, धरणी म्हणते. केली कितीही याचना तरी यातनाच देतो, थोड्या थोड्या भांडणाची कड विकोपाला नेतो. केली कितीही याचना तरी यातनाच देतो, थोड्या थोड्या भांडणाची कड विकोपाला नेतो. गेली गांजून धरणी पावसाच्या वागण्याला, गेली गांजून धरणी पावसाच्या वागण्याला, घरी न येणाऱ्यासाठी काय अर्थ जागण्याला. तो येतच नाही वेळेवर घरी, तर रात्री त्याची जागून वाट पाहत का बसायचं. साल साल येत नाही आला तरी कोसळतो. गेल्या अनेक वर्षापासून जे पावसाचं ताळतंत्र बिघडलेलं आहे, साल साल येत नाही, साल साल जातात बिन पावसाचे कधी कधी. साल साल येत नाही आला तरी कोसळतो, ना आला तरी एकदम वादळ वारं घेऊन नुकसान करण्यासाठीच येतो. साल साल येत नाही आला तरी कोसळतो, कधी मलूल झालेला कधी उगा उसळतो. पावसाने छळण्याचा केला जाणून कहर, पावसाने छळण्याचा केला जाणून कहर. धरणीने जीव द्याया कुठे शोधावी विहीर, धरणीने जीव द्याया कुठे शोधावी विहीर. असं हे नातं पावसाचं आणि धरणीचं बिघडत गेलेलं आहे. यावर्षी सुदैवानं त्यांचा मिलाप झालेला दिसतो, सुलानामा झालेला दिसतो. त्याच्यामुळे फार व्यवस्थित सुरुवात तर झालेली आहे. ही अशीच राहावी, अशीच फक्त आपण अपेक्षा करू शकतो, प्रार्थना करू शकतो. माझ्या कवितेतून पण मी पावसाला प्रार्थना केली होती की पावसा पावसा पिसारा फुलू दे, पावसा पावसा पिसारा फुलू दे, कोवळ्या हाताला पागोळ्या झेलू दे. पागोळ्या झेलण्याचं सुख त्या लहान मुलांना मिळू दे. पावसा पावसा पिसारा फुलू दे, कोवळ्या हाताला पागोळ्या झेलू दे, धामोका फुटू दे, चिचोका ओलू दे. धामोका म्हणजे बाभळीच्या शेंगांमधलं बी, त्याला आमच्याकडे धामोका म्हणतात. आणि चिचोका म्हणजे चिंचेच्या मधला बी, चिंचेचं बी म्हणजे चिचोका, बाभळीचं बी म्हणजे धामोका. हे फुटायला कठीण असतात. जमिनीत पडलेली सगळी बियाणं उगवल्याच्या नंतर खूप दिवसांनी खूप पाणी पडल्यानंतर ती उगवतात. त्याच्यामुळे मी प्रार्थना केलेली आहे की तितका पाऊस पड, धामोका फिटू दे, चिचोका ओलू दे. पावसा पावसा पिसारा फुलू दे, कोवळ्या हाताला पागोळ्या झुलू दे, धामोका फुटू दे, चिचोका ओलू दे. मातीचं ढेकुळं झालं या व्याकुळ, मातीचं ढेकुळं झालं या व्याकुळ, काळीचं काळीज आतून खुलू दे, काळीचं काळीज आतून खुलू दे, धामोका फुटू दे, चिचोका ओलू दे. माईच्या चिंधीचा मातीच्या धुंदीचा, माईच्या चिंधीचा मातीच्या धुंदीचा, काळीज कुपीत सुगंध सलू दे. माईच्या चिंधीचा मातीच्या धुंदीचा, काळीज कुपीत सुगंध सलू दे, धामोका फुटू दे, चिचोका ओलू दे. पावसा पावसा पिसारा फुलू दे, कोवळ्या हाताला पागोळ्या झेलू दे. आणखी एका कवितेमध्ये मी प्रार्थना केलेली होती की मेघा मेघा एगा एगा, मेघा मेघा एगा एगा, मातीमधी झाल्या भेगा, भेगा भेगा झाल्या भळी, भेगा भेगा झाल्या भळी, भळीमध्ये गेला बळी. अशी एक प्रार्थना खूप दिवसापूर्वी केलेली होती. आणि एक कविता त्या काळामध्ये उगवलेले अंकुर शेतामध्ये पाहिल्याच्या नंतर मी लिहिली होती की मातीच्या गर्भात सजला घाबारा, भिजल्या अंगाने रुजला अंकुर.
मातीच्या गर्भात सजला गाभारा, भिजल्या अंगाने रुजला अंकुर, जणू मंदिरात रात संपवून, जणू मंदिरात रात संपवून, घुमवितो कोणी ओंकार ओंकार. आभाळ घुमट कोंदले कोंदले, आभाळ घुमट कोंदले कोंदले, जणू सुगंधला कापूर कापूर, जणू सुगंधला कापूर कापूर. अशी ही एक छोटीशी कविता मी त्या काळात लिहिलेली होती. आणखी काही छोट्या छोट्या कविता पावसाचे संदर्भ असणाऱ्या. असह्य उकाडा ही देखील तुझ्या येण्याचीच खून, असह्य उकाडा ही देखील तुझ्या येण्याचीच खून, तू आलास की धुडगूस विस्कटणं ठरलेलं. असह्य उकाडा ही देखील तू येण्याचीच खूण, तू आलास की धुडगूस विस्कटणं ठरलेलं. मी फक्त भुकेला मातीच्या वासाचा, मी फक्त भुकेला मातीच्या वासाचा. आणखी एक छोटी कविता. आता सुरू होईल पाऊस आणि मग आपणही, आता सुरू होईल पाऊस आणि मग आपणही, माजलेल्या गवतात फिरणाऱ्या सापासारखे बिळाबाहेर येऊ. कुठल्या तरी मनस्थितीमध्ये लिहिलेली ती कविता आहे. आणखी एक कविता छोटीच आहे. भिजलेल्या काळ्या रानातून चालताना पायाला लागणारे चिखलाचे पेंड पावलागणिक वाढत जातात, जड होऊन गळून पडतात. भिजलेल्या काळ्या रानातून चालताना पायाला लागणारे चिखलाचे पेंड पावलागणिक वाढत जाऊन जड होऊन गळून पडतात. वाढतानाही आनंद, गळतानाही आनंद, वाढतानाही आनंद, गळतानाही आनंद, असा दुहेरी आनंद मातीशिवाय दुसरं कुणीही देऊ शकत नाही. असा दुहेरी आनंद मातीशिवाय दुसरं कुणीही देऊ शकत नाही. आणि एक कविता माझ्या दीर्घ कवितेमधला तुकडा आहे. आणि त्या तुकड्यामध्ये पावसाळ्याच्या आधीची सुरुवात आणि पाऊस झाल्यानंतरची सुरुवात असं काहीतरी एक चित्र रेखाटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. की आल्या आडव्या तिडव्या आल्या पावसाच्या धारा, आत्ता आत्ता पोळलेला गार गार झाला वारा. आडव्या तिडव्या आल्या पावसाच्या धारा, आत्ता आत्ता पोळलेला गार गार झाला वारा. वल्ली झाली धरतरी नखी बोटी वल्ली झाली, नखशिकांत ज्याला आपण म्हणतो त्या अर्थानं. वल्ली झाली धरतरी नखी बोटी गार झाली, वल टेकली वल्लीला वल आर पार झाली. म्हणजे इतका छान पाऊस पडला की जमिनीतली मूळ ओल जी आहे त्या ओलीपर्यंत ही वरची ओल गेली. वल टेकली वल्लीला वल आर पार झाली. अशा रोहिण्या भोईण्या कोसळलेल्या धाई धाई. अशा ह्या दोघीजणी नक्षत्र बहिणी रोहिण्या आणि भोईण्या, आमच्याकडे रोहिण्या भोईण्या असं म्हणतात. अशा रोहिण्या भोईण्या कोसळलेल्या धाई धाई, आरजून गरजून परतल्या घाई घाई. अशा रोहिण्या भोईण्या आरजल्या गरजल्या, मिरगाणं बी तशाच 12 सोंडी परजल्या. जणू काय 12 सोंडीनं हत्तीनं पाणी सांडावं अशा प्रकारचं पाणी जमिनीवर त्यानं टाकलं. मिरगाणं बी तशाच 12 सोंडी परजल्या. उतारात खोलगटी पाणी राहिलं साचून, गेल्या वाहून वघळी बिना आडोशा वाचून. आभाळाच्या घुमटाची झाली लहानुशी खोपी, वल्ल्या मातीत पोरांनी केळ केला खोपाखोपी. मुलं शेतामध्ये ओल्या मातीत खोपाखोपीचा खेळ खेळतात तो संदर्भ. पांदीतल्या जांभळाचा पांदीमध्ये झाली सडा, पांदीतल्या जांभळांचा पांदीमध्ये झाला सडा. वाटसराच्या पायात जणू निळवंती तोडा, तिचं फुलोऱ्याला आली लखाटून भारोभार. पाना परीस अधिक निळा जांभळा तवर, काय पिऊ म्हणणाऱ्या पावसानं, पेर तेव्हा सुरू केलं हेच गाणं. शेवटची जी ओळ आहे त्या ओळीमध्ये संदर्भ आहे पा की काय पिऊ म्हणणाऱ्या पावसानं, पेर तेव्हा सुरू केलं हेच गाणं. माझी एक बहीण होती आणि ती बहीण आम्हाला पाखरं काय बोलतात ते सांगायची. ती बहीण असं म्हणायची की ही जी पाखरं आहेत ना, ही पाखरं बोलत असतात. काय बोलत असतात त्या शब्दांचे बोल बहीण सांगायची. उदाहरणार्थ होला नावाचा एक पक्षी असतो. तो पक्षी काय म्हणतो, असा तो होला ओरडतो. आमची बहीण म्हणायची काय म्हणतो तो माहिती आहे? म्हणायचो काय म्हणतो? तर बहीण म्हणायची की तो म्हणतोय सासूजी पोट दुखतंय. मग सासू विचारती कोठशी, बेंबीच्या देठाशी. अशा प्रकारे त्या पाखराची बोली आम्हाला आमची बहीण सांगायची. दुसरं एक पाखरू आहे ते शेतामध्ये असतं, त्याला आपण चित्तर म्हणतो. तर ते पाखरू
चिचरिकची 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 असं ओरडतं. तर माझी बहीण म्हणते की ते काय म्हणतं माहिती आहे? म्हणतो काय म्हणतं? तर ती बहीण म्हणायची की सव्वा मणाचा दीडा पाण्याचा संसार करपला भाऊ हरपला. म्हटलं ते असं का म्हणते? तर मग बहीण त्याची एक गोष्ट सांगायची, कथा सांगायची की एका बहिणीला भेटायला तिचा भाऊ गेला, खूप दिवसानंतर गेला. त्याच्यामुळे बहिणीला प्रेमाला खूप भरता आलं की आपल्या भावाला काय करू काय नको, म्हणून बहिणीनं तुपातला भात करायला घातला आणि तुपात तांदूळ शिजायला टाकले. पण तुपात तांदूळ शिजत नाहीत, तीही नवीन होती. तुपात तांदूळ शिजत नाहीत, ते तळतात. ती बिचारी ते शिजायचं वाट पाहत तिथंच जाळण लावत बसली. भावाला असं वाटलं की आपली बहीण आपल्यावर रुसली, आपणाला भेटायला बैठकीत बोलायला येत सुद्धा नाही, आणि म्हणून भाऊ उठला आणि निघून गेला. इकडं भात शिजल्याच्या नंतर कोणतरी येऊन सांगितलं तिला, अरे असा भात शिजत नाही. मग तिनं भात शिजवला आणि बैठकीत गेली तर भाऊ निघून गेलेला. आणि मग ती बहीण जी आहे ती बहीण डोक्यावर, ते सुद्धा आमच्या बहिणीनं आम्हाला सांगितलेलं होतं की ते पाखरू जे असतं ना पावसा नावाचं, ते पाऊस पडायच्या आधी वेगळ्या प्रकारे ओरडतं, काय पिऊ काय पिऊ असं म्हणत असतं ते. आणि एकदा पाऊस पडला की मग त्याचं बदलतं. मग तो म्हणतो पेर तेव्हा. म्हणजे शेतकऱ्यांना तो संदेश देतो की आता पेरायला लागा, तो संदर्भ इथं आलेला आपणाला पाहायला मिळतो. पाऊस पडला की शेतामध्ये खूप किडे मकोडे बाहेर पडतात, ते आपणाला दिसतात. त्याच्याविषयी अनेक प्रकारचे संकेत शेतकऱ्यांकडे, आणि ते संकेत त्याच्याविषयीचे काही गैरसमज जे आहेत ते सगळे शेतामध्ये आपणाला पाहायला मिळतात, शेतकऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. तो संदर्भ असलेली एक कविता ती मी तुमच्यासमोर घेतो. पावसाच्या लेकी बाळी धावतात खेळीमिळी. पावसाच्या लेकी बाळी धावतात खेळीमिळी, एक घेती पाठकुळी दुसरीला. म्हणजे छोट्या त्या देवगाई निघतात पहा, त्याला गोगलगाय नाही देवगाय म्हणतात. आणि त्या देवगाई खूप निघतात समूहाच्या समूहानं, आणि त्यांचा जथ्था चाललेला असतो, खूप दाटीवाटीनं चालतात, काहीतरी एकमेक. तो संदर्भ की पावसाच्या लेकीबाळी, त्या पावसाच्या लेकीबाळी असतात अशा प्रकारे गृहीत धरलेला असते, त्या पावसाकडे आलेल्या असतात. पावसाच्या लेकीबाळी धावतात खेळीमिळी, एक घेती पाठकुळी दुसरीला, मिरगाचा पुत्र घेतो पाठीवर मखमल. आणि त्या काळात दोन आणखी किडे निघतात, एक मिरग्या किडा असं त्याला म्हणतात, आणि एक मखमलीचा मिरग्या किडा असतो. एक मिरग्या किडा घरात निघतो, एक मिरग्या किडा शेतात निघतो. हा जो मृगकिडा आहे, हा मृगकिडा जो घरात निघतो, हा जो घरात निघणारा किडा असतो मृगकिडा, हा घरात निघणारा जो किडा आहे, हा घरात निघणारा किडा तुम्हाला संदेश देत असतो शेतकऱ्याला की तुम्ही आता पेरायला जा. म्हणून तो किडा घरात दिसला कोपऱ्यात की शेतकरी त्याच्यावर हळदी कुंकू वाहतात आणि पेरायला जातात. आणि शेतामध्ये जो किडा असतो तो मात्र शेतात पेरणी करायला सुरुवात केल्यानंतर दिसतो, अत्यंत शुभ्र गुलाबी मखमल त्याच्या पाठीवर असते. आणि हा बारीक किडा छानपैकी शेतामध्ये, म्हणजे काळ्या शार शेतामध्ये हा एकदम गुलाबी किडा इतका शोभून दिसतो आणि लोक ते पाहत बसतात. पण काही अलीकडच्या काळामध्ये आयुर्वेदानं असं सांगितलेलं की तो किडा खाल्ला तर ज्याला दमा आहे तो दमा कमी होतो. त्यामुळे अनेक लोक तो किडा मटक करून टाकतात, शेतामध्ये तो किडा दिसला की गिळून टाकतात. त्याच्यामुळे त्या बिचाऱ्या किड्यांवर मोठी संक्रांत आलेली आपणाला पाहायला मिळते. मिरगाचा पुत्र घेतो पाठीवर मखमल, स्पर्शताच दुखावेल लव त्याची, उन्हाळ्याच्या खानाखुणा बुजबित आले मेघ. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या खानाखुणा ज्या होत्या ते बुजबित आले मेघ, काळ्या मातीतली भेग मिटविली, काळ्या मातीतली भेग मिटविली. आणि त्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की शेतामध्ये पेरणी सुरू असते. त्या पेरणीच्या वेळेला पोरं त्या मऊ मातीमध्ये बसून खोपे तयार करतात, तोपर्यंत तिफन त्यांच्यापर्यंत आलेले असते आणि मोठी माणसं त्यांना उठा म्हणून हाकलून लावतात. आणि त्यांनी जो खोप्यांचा गाव वसवलेला असतो तो गाव त्या तिफणीखाली मोडून जातो. अशा प्रकारचा खेळ शेतामध्ये चाललेला आपणाला पाहायला मिळतो. तो खेळ आम्ही अनुभवायचो, आम्हाला खूप राग यायचा, आम्हाला उठवलं म्हणून. पण मोठ्या माणसांना त्या खेळापेक्षा पुढं आमच्या पोटासाठी लागणारे दाणे महत्त्वाचे असायचे आणि त्याच्यामुळे ते आम्हाला तिथून उठवायचे. पुढे एक कविता आहे की गुज बोले गुज मिरोग बोलला, तेल पाणी लावा कावा आता तिफणी उचला. ज्या मृगकिड्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या मृगकिड्याचाच हा संदर्भ आहे की गुज बोले तो तुमच्या कानात सांगतोय. गुज म्हणजे कानात सांगायची गोष्ट. नाशी फडक्यांनी गुज गोष्टी नावाचं पुस्तकच लिहिलं होतं. कानात सांगायची गोष्ट.
गुज बोले गुज बोले गुज मिरोग बोलला. तर त्या मृग किड्यानं तुमच्या कानात एक गुज सांगितलेलं आहे, गुपित गोष्ट सांगितलेली आहे. तेल पाणी लावा कावं आता तिफणी उचला. इतके दिवस घरात ठेवून दिलेल्या, शेतात झोपडीत ठेवून दिलेल्या ज्या तिफणी आहेत त्यांना आता बाहेर काढा, धुवा, त्यांना तेल लावा, कावईनं रंगवा, चुना लावा, तेल पाणी लावा कावं आता तिफणी उचला. आणि आता तिफणी घेऊन शेतामध्ये पेरायला सुरुवात करा. गुज बोले गुज मिरोग बोलला, तेल पाणी लावा कावं आता तिफणी उचला. तिफणीला घाला साज तिला नवरी नटवा. मी तुम्हाला सांगितलं आधीच्या त्या ओव्यांचा अर्थ सांगताना की तिफन ही निर्जीव वस्तू नाही, शेतकरी तिला सजीव वस्तूच समजत असतो. आणि म्हणून तिला निर्जीव न समजल्यामुळं तिला कधी नवरीच म्हणून समजलं जातं, तिला कधी भाऊ म्हणून बहीण म्हणून समजलं जातं. तर तिफणीला घाला साज तिला नवरी नटवा. नुसती तिफन शेतामध्ये बैल लावून नेत नाहीत. सुताराच्या नेहावरून तिफन जेव्हा शेतामध्ये नेतात ना, तर ती शेतकरी एखाद्या डोलीत बसवून नवरी न्यावी तिच्या सासरला, तशा प्रकारे खांद्यावर ती तिफन घेऊन शेतामध्ये नेतात. आणि ती नुसती नेत नाहीत, तिची पूजा करतात, तिला तेल पाणी काव लावलेलं असतं आणि तिच्यावर पितांबर झाकलेला असतो, महावस्त्र झाकलेलं असतं आणि ते झाकून त्या तिफणीला शेतामध्ये नेतात. गुज बोले गुज मिरोग बोलला, तेल पाणी लावा कावं आता तिफणी उचला. तिफणीला घाला साज तुम्ही बैराग भोगावा, भाकरीला लागू कुखू रात शेतीचं जागवा. त्याच्यामध्ये काही संकेत आहेत, ते तुम्हाला समजून सांगणं आवश्यक आहे. तिफणीला घाला साज तिला नवरी नटवा, लया दिसाची घरात तिला सजन भेटवा. पण तुम्ही तिफणीला घाला साज तुम्ही बैराग भोगावा. तुम्ही मात्र साज शृंगार करायचा नाही, तुम्ही मात्र बैराग भोगायचा. बैराग म्हणजे लग्न असूनही तुम्ही स्वतःच्या स्त्रीशी त्या काळात संपर्क ठेवायचा नाही. का? त्याचं कारण ती जी तिफन आहे ती नवरी झालेली आहे, तिचा विवाह समारंभ सुरू आहे, ती हाकणारे तुम्ही तिचे भाऊ झालेले आहात. आणि तुम्ही आपल्या बहिणीचं लग्न सुरू असताना, आमच्या गावाकडे तोही एक संकेत होता की बहिणीची सोयरीक झाल्यापासून ते बहीण नांदायला जाईपर्यंत तिच्या भावानं आपल्या स्त्रीशी संपर्क करायचा नाही, संपर्क ठेवायचा नाही. म्हणून तिफणीला घाला साज तुम्ही नवरी नटवा, लया दिसाची घरात तिला सजन भेटवा. तिफणीला घाला साज तुम्ही बैराग भोगावा, भाकरीला लागू कुखू रात शेतीचं जागवा. आणि पुन्हा दुसरा एक संकेत आहे, भाकरीला कुखू लावण्याचा संकेत. आमच्याकडे तो संकेत होता. आपण आजकाल पाहतो की हम दो हमारा एक अशा प्रकारची आपली कौटुंबिक पद्धती आपण सुरू केलेली आहे, लोकसंख्या वाढू नये म्हणून. चांगली गोष्ट आहे ती, त्यात वाईट काही नाही. पण ही थोडी आधी मोठी गोष्ट नव्हती की हम दो हमारे दो अशी होती. त्याच्या आधी आणखी मोठी होती, जेव्हा पहिल्यांदा कुटुंब नियोजन आलं तेव्हा हम दो हमारे तीन अशी ती घोषणा होती. पण त्याच्या आधी ही घोषणा आणखीच मोठी होती. ती कुण्या शासनाच्या कुटुंब कल्याण खात्यानं दिलेली नसायची, तर ती घोषणा दिलेली असायची दारामध्ये भिक्षा मागायला आलेल्या भिक्षकऱ्यानं. तो असं म्हणायचा, भिक्षा त्याला भरपूर दिल्याच्या नंतर, की 5चे 50 होऊ दे आणि एल मांडवाला जाऊ दे. त्याची जी होती घोषणा ती खरी ठरलेली असायची. त्याचा आशीर्वाद पिकाला आलेला असायचा, फळाला आलेला असायचा. 5चे 50 झालेले असायचे. घर माणसांनी, लेकरा बाळांनी फुलून भरून गेलेलं असायचं. आणि अशा ह्या घरामध्ये 50 माणसांच्या घरामध्ये नव्यानं लग्न झालेल्या नवरदेव आणि नवरीला जर एकमेकाशी संपर्क करावा असं वाटलं, एकमेकांना बोलावं असं वाटलं, तर त्या काळामध्ये शक्यच नसायचं. एकांत अशक्य गोष्ट होती त्या काळामध्ये. त्याच्यामुळं अशा काळामध्ये काय करायचे ते, तर कुठंतरी बाजूला, कोपऱ्यात, गोठ्यात, इकडं तिकडं जिथं माणूस असणार नाही अशा ठिकाणी आपली नवरी जाते का, अशा प्रकारचा हेर ठेवून ते आपल्या बायकोला काय जो निरोप द्यायचा आहे, काय जे बोलायचे ते बोलण्यासाठी गाठीत असत. आणि अशा ठिकाणी जाऊन जेव्हा आपल्या बायकोला ते निरोप देत असत, तेव्हा नेमका म्हातारा दुरून कुठून तरी त्यांना पाहायचा आणि एकदम खाकरून तो म्हणत असं केलं की त्यांच्या लक्षात यायचं की आजोबांनी आपणाला पाहिले. ते दोन दिशेला निघून पळून जायचे बिचारे, खाली माना घालून शर्मिंदे होऊन. त्यांना वाटायचे ठीक आहे, फक्त आजोबांनीच पाहिलं. पण ते आजोबा जे असतात, ते आजोबा संध्याकाळी सगळे एकत्रित जेवायला बसले की मुद्दाम विषय काढतात. जेवता जेवताच ते सुरू करतात, काय बाबा जमाना लय बदलला आहे, की नुकतंच लग्न झालेला आपला जो नातू आहे आणि आपली जी नातसून आहे, त्या दोघांनी एकमेकांना कुठेतरी बोलताना ही गोष्ट म्हातारीच्या लक्षात आल्याच्या नंतर म्हातारी ओळखून घेते आणि मग ती आपल्या त्या नातसुनेला आणि नाताला
काही गोष्टींची टीप देते. म्हणजे जणू काही ती म्हातारी म्हणजे त्या घरातला लैंगिक शिक्षकच असावा अशा प्रकारे ती त्याला समजून घेते. म्हणजे म्हातारा जरी खडूस असला तरी म्हातारी प्रेमळ असते आणि आपल्या नातवाचा आणि नातसुनेचा प्रश्न ती समजून घेते आणि आपल्या नातसुनेला ती सांगते, बाई ग, तुला जर असं वाटलं की आपल्या मालकानं आज झोपायला घरी यावं तर तू साधी एक गोष्ट करत जा. सकाळी तुझ्या मालकाची भाकरी बांधून जी शेताला देतेस ना, त्या भाकरीला कुकू लावून देत जा. आणि नातवाला सांगते, ए रे, लक्षात ठेव बाबा, ज्या दिवशी तुझ्या भाकरीला कुकू लागून येईल ना, त्या दिवशी झोपायला घरी ये, शेतात झोपू नकोस. असा तो संकेत आहे. आणि म्हणून भाकरीला लागू कुकू रात शेतीचं जागवा. इथं मी असं म्हटलेलं आहे की असं समजलं जातं की पेरणी सुरू असताना तिफण चालवणाऱ्या माणसाला जरी त्याच्या बायकोनं कुंकू लावून भाकरी पाठवली तरी त्यानं घरी झोपायला जायचं नाही. म्हणून तिफणीला घाला साज, तिला नवरी नटवा, लया दिसाची घरात, तिला सजन भेटवा. तिफणीला घाला साज, तुम्ही बैराग भोगावा, भाकरीला लागो कुखू, रात शेतीचं जागावा. माझ्या लहानपणी मी हे पाहिलेलं होतं. माझ्या भावांच्या भाकरी घेऊन पेरणीच्या काळामध्ये मी शेताला जायचो आणि घरून वहिनी भाकरीला कुंकू लावतानाही पाहायचो. आणि ज्या दिवशी भाकरीला कुंकू लागून शेतामध्ये आलेलं आहे त्या दिवशीचं भावाचं शेतातलं वर्तनही पाहायचो. मला मोठं आश्चर्य वाटायचं. ज्या दिवशी भाकरीला कुंकू लागलेलं असायचं त्या दिवशी भाऊ खुश, एकदम खुश. आणि मग भाकरी खाऊन झाल्यावर त्याचं आऊत एवढं झन्नाट चालायचं की 2 दिवसाचं वावर तो एका दिवसामध्ये पेरून मोकळा व्हायचा. त्याचं म्हणजे आऊत असं झन्नाट चाललं की त्याचे शेजारी पाजारी ओळखायचे की आज याच्या भाकरीला कुकू लागलेलं दिसतंय. अशा प्रकारचे हे संकेत होते. आणि म्हणून तिफणीला घाला साज, तुम्ही बैराग भोगावा, भाकरीला लागू कुकू, रात शेतीचं जागवा. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की गर्दा बाजल आभाळ, पाण्या पावसाचा जोर. खूप दाटून आलेलं आहे, पेरणी सुरू आहे, खूप दाटून आलेलं आहे आभाळ, पाण्या पावसाचा जोर सुरू झालेला आहे. गर्दा बाजल आभाळ, पाण्या पावसाचा जोर, बैलाच्या पोटाखाली घेऊ बसाया आधार. आमच्या लहानपणी आम्ही पाहायचो. आम्ही स्वतः शेतामध्ये गुरं राखायला गेलो आणि नसायची आणि एखादं झाड सुद्धा जवळपास नसायचं. अशा वेळेला कुठं बसायचं तर एखादी गरीब गाय पाहून त्या गायीच्या पोटशी आम्ही बसायचो लहान वासरासारखं आणि पावसाचा मारा चुकवायचो. पण शेतामध्ये जेव्हा अशी पेरणी सुरू असायची तेव्हा पेरणीच्या काळात जर जवळपास झाडझुडूप नसेल, दूरचं शेत असेल, आखाडा नसेल, झोपडी नसेल, तर अशा वेळेला अचानक पाऊस आला तर तो पावसाचा मारा चुकवण्यासाठी हे शेतकरी दाम्पत्य जे आहे हे शेतकरी दाम्पत्य बैलाच्या पोटाखाली बसायचं. की गर्दा बाजल आभाळ, पाण्या पावसाचा जोर, बैलाच्या पोटाखाली घेऊ बसाया आधार, अशी लाजू नको येडे, भिजू नको पावसात. पण अशा त्या तिथं सुद्धा नवीन लग्न झालेली ती नवरी असल्यामुळं ती लाजते, नवरदेवापासून दूर बसण्याचा प्रयत्न करते. तिकडून बैलाच्या पाठीवरचं पाणी सगळं तिच्या पाठीवर पडायला लागतं. त्यावेळेला तो नवरा मुलगा म्हणतो, अशी लाजू नको येडे, भिजू नको पावसात, बस खेटून जवळ नाही कोणाला दिसत. ये अलीकडं, जवळ ये, खेटून बैस, कोणाला दिसत नाही. कारण पावसानं केला कोट, दिसना की झाडं झुडं. एवढा भयंकर पाऊस पडतो आहे की जवळच्या शेतामधलं काही दिसत नाही, त्यामुळे आपणही कुणाला दिसणार नाही. त्याच्यामुळे भिजू नकोस, तू माझ्या खेटून माझ्या जवळ बैस. अशी लाजू नको येडे, भिजू नको पावसात, बस खेटून जवळ नाही कोणाला दिसत, पावसानं केला कोट, दिसना की झाडं झुडं. पावसानं प्रचंड एक प्रकारचा पडदा तयार केलाय, कोट तयार केलाय, दिसना की झाडं झुडं. झाडं झुडपं सुद्धा दिसत नाहीयेत. पण त्याच वेळेला ती नवरी जर आपलं लहान मूल असेल घरी तर त्या मुलाची ती काळजी करते. अशा वेळेला तो म्हणतो की हाय माय बाळापशी करू नको अवघड. आपली आई आपल्या बाळाला सांभाळील, ते काही धावत पळत अशा पाण्या पावसामध्ये रस्त्यावर येणार नाही आणि वाफाडलेल्या गुरांच्या पायाखाली येणार नाही. त्याच्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस, आहे आपली आई घरी आणि ती आपल्या बाळाला सांभाळील. आणि शेवटी तो म्हणतो की उठा आता राणी लावू नगस उशीर, उठा आता राणी लावू नगस उशीर, आड तास घेऊ आज उद्या कशाला चक्कर, आड तास घेऊ आज उद्या कशाला चक्कर. कारण हे दूरदूरचं जर शेत असेल तर उद्या पुन्हा या दूरच्या शेताला यायची वेळ कशाला ठेवतेस, आज 8 तास घेऊन टाकू आणि मोकळं होऊन जाऊ. अशा प्रकारे तो शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो. एका बाजूला पेरण्या सुरू होतात आणि पेरण्या संपल्या की दिंड्या सुरू होतात. कालच एक पालखी निघाली, आज एक पालखी निघते आहे आणि अशा वातावरणामध्ये बाहेरचं जे वातावरण आहे ते दिंडीमय होऊन गेलेलं असतं पेरणीनंतर. आणि त्या दिंडीमधलेच वातावरण जे आहे त्या वातावरणाची एक कविता मी लिहिलेली आहे. मी
ML औरंगाबादला शिकायला जात असताना रेल्वेनं प्रवास करताना रस्त्यानं मला सारख्या दिंड्या दिसू लागल्या. क्षितिजावर दिंड्या, भगवे झेंडे, वारकरी सगळे पालखीच्या दिशेनं निघालेले दिसू लागले मला. त्यावेळेस लिहिलेली मी ही कविता आहे. कविता अशी आहे की आषाढीला येते आभाळ भरून काळीज कोरून जाते माझे. आषाढीला येते आभाळ भरून काळीज कोरून जाते माझे. दिंड्या पताकांचे गरजतात भार कोसळते. दिंड्या पताकांचे गरजतात भार आषाढाची धार कोसळते. उरी उसळतो भावनांचा लोंढा. उरी उसळतो भावनांचा लोंढा. पताकीचा झेंडा ओला होतो खाली चिखलात पडते पाऊटी माती जणू उटी वास येतो. खाली चिखलात पडते पाऊटी अशा पायवाटा तयार होतात. खाली चिखलात पडते पाऊटी माती जणू उटी वास येतो. काट्यामध्ये पाय चालतात वाटा मनामध्ये लाटा आनंदाच्या. पाय काट्यातून चाललेले असतात पण मनात आनंदाच्या लाटा. काट्यामध्ये पाय चालतात वाटा मनामध्ये लाटा आनंदाच्या. माझ्या मनामध्ये उठते काहूर. माझ्या मनामध्ये उठते काहूर. वाटे हुर हुर काय करू. वाटे हुर हुर काय करू. मला दिंडीसोबत जाता येत नाही. मला माझ्या शिक्षणाच्या दिंडीत सहभागी व्हावं लागतं. मला माझ्या शिक्षणासाठी निघावं लागतं. आणि म्हणून एका बाजूला बापाची दिंडी निघत असते आणि माझी शिक्षणाकडे दिंडी निघत असते. आणि त्यावेळेला माझ्या मनात निर्माण होणारी हुरहुर, मनात दाटणारं काहूर व्यक्त करण्याचा मी तेव्हा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरून मला आणखी एक आठवण झाली. एकदा जवळजवळ 25 वर्षापूर्वी गोव्याला कार्यक्रमाला चाललो होतो. निघायला उशीर झाला. निघाल्यानंतर रस्त्यात सारखी गाडी बिघडत राहिली. कोल्हापुरातच आम्हाला अंधार पडला. पुरं गोव्याला जायचं होतं. रस्ते फारसे माहीत नव्हते. आंबोली घाटात आम्ही गेलो आणि प्रचंड पाऊस सुरू झाला. मे महिना होता. 20 तारीख ओढावून गेलेली होती. आणि त्या प्रचंड पावसामध्ये भर मध्यरात्री आंबोलीच्या घाटात आमच्या ड्रायव्हरनं सांगितलं की पुढचं मला आता काही दिसत नाही, प्रचंड पाऊस सुरू आहे. आणि त्या घाटात आम्ही गाडी उभी केली. आणि काय करायचं, किर्र तो घाट, भीती वाटायला लागली. लेकरं आमच्यासोबत होते, बायकोसोबत होती, मुलं किंवा आम्ही मित्र असतो तर काही अडचण नव्हती. पण मुलं सोबत होती, बायकोसोबत होती. आणि त्यावेळेला एकच आधार होता माझ्यासोबत. अभंग तुकयाचे नावाची श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली आणि लताबाईंनी गायलेली एक कॅसेट होती. त्या काळात CD नव्हत्या, कॅसेट होत्या. कॅसेट होती. ती कॅसेट लावली आणि शांत मनानं रात्रभर ती कॅसेट ऐकत बसलो. त्या कॅसेटचा इतका आनंद त्या आधीही कधी मिळाला नव्हता, त्यानंतरही कधी मिळाला नाही. पहाट झाली तेव्हा आमची गाडी इतक्या कड्यावर उभी होती की ड्रायव्हरनं रात्री आम्हाला न सांगता थोडी जरी पुढं नेली असती तरी आम्ही दरीत कोसळलो असतो. आमची गाडी आम्ही मागं घेतली आणि मग आंबोलीचा घाट उतरून पुढं गोव्याच्या मार्गानं निघालो. ती आठवण मला मुद्दाम या दिंडीचा अभंग म्हणताना आठवली म्हणून ती तुम्हाला सांगितली मी. मर्ढेकरांची एक कविता आहे. आला आषाढ श्रावण, आला पावसाच्या सरी. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. अशी एक मर्ढेकरांची कविता आहे. आनंद झालेला आहे मर्ढेकरांना. मर्ढेकरांच्या आनंदित कविता खूप कमी आहेत, पण या कवितेमध्ये मर्ढेकरांनी आनंद व्यक्त केलेला आहे. आणि त्या आनंदामध्ये त्यानं असं म्हटलं, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. इतका आनंद मिळतो आहे की तो सगळा आनंदसुद्धा मी ग्रहण करू शकत नाही, तो आनंदसुद्धा मी उपभोगू शकत नाही. पण मग मला लक्षात आलं की आषाढ श्रावणामध्ये भरपूर पाऊस पडतो तेव्हा शेतकरी मात्र त्याच्या विरुद्ध टोकाला असतो. आधी पाऊस म्हणणारा शेतकरी पावसानं वैतागून गेलेला असतो. अनेक अडचणी निर्माण होत असतात. आणि म्हणून मग मला तशा पद्धतीची कविता लिहावी वाटली की आला आषाढ श्रावण, झाला मातीचा चिखल. त्यात लपलेला काटा खोल पायात रुतल. एरवी पांदीनं जाताना जर काटा दिसला तर उचलून बाजूला फेकता येतो, काटा चुकवून चालता येतं. पण पावसाळ्यात चिखल होतो, त्या चिखलात काटे लपतात आणि त्या चिखलात लपलेल्या काट्यांनी ओल्या मऊ झालेला पाय जर त्या काट्यावर पडला तर तो इतका दाबणी काटा आतपर्यंत शिरतो की तो तुमच्या जिव्हारी लागतो. म्हणून आला आषाढ श्रावण, झाला मातीचा चिखल. त्यात लपलेला काटा खोल पायात रुतल. आला आषाढ श्रावण, गेल्या भिजून गोवऱ्या. बायकांचं दुखणं. आला आषाढ श्रावण, गेल्या भिजून घोवऱ्या. घर भरलं धुरानं, जीव कावऱ्या बावऱ्या. पेटता पेटत नाही चूल. लाकडं ओली झालेली असतात, गोवऱ्या ओल्या झालेल्या असतात, चूल पेटत नाही, धूर होतो. आपल्यासारखा गॅस नसतो, आपल्यासारखा स्टोव नसतो, इलेक्ट्रिकल शेगडी नसते. आणि अशी ती अवस्था आषाढ श्रावणामध्ये होती. एरवी तशी अवस्था होत नाही. मस्तपैकी वाळलेलं कण्णक जर जाळण असेल
तर ते धडाधडा पेटायला लागतं, त्याची काही अडचण येत नाही. पण आला आषाढ श्रावण गेल्या भिजून गोवऱ्या, घर भरलं धुरानं जीव कावऱ्या बावऱ्या. आला आषाढ श्रावण गायी बांधल्या घरात. अशा वेळेला कधी कधी गायीसुद्धा घरात बांधाव्या लागतात. त्या घरात बांधल्यामुळं गायी अरबळून जातात, कदरून जातात आणि सारख्या हातपाय झाडायला लागतात त्या गोमाशांमुळं. आला आषाढ श्रावण गायी बांधल्या घरात, नाही सांजेच्याला पीठ माये त्याच्याच घरात. मी लहानपणी पाहिलं, आमची लवंगाई महारीण होती. अशी 4-5 दिवसाची झड लागली की त्यांचे खाण्याचे फार मोठे वांदे असायचे आणि अशा वेळेला भिजलेल्या अंगानं अंग चोरून ती दारात येऊन पीठ किंवा दाणे मागत असायची. तर ते वर्णन की आला आषाढ श्रावण गायी बांधल्या घरात, नाही सांजेच्याला पीठ माये त्याच्याच घोरात. गायी घरात बांधल्या, कधी कधी गायी घरात बांधल्या आणि माणसं गायीच्या घरात राहिली. गायीच्या घरात आणि माणसांच्या घरात गावाकडे फारसा फरक नसतो, झोपडीच असते दोन्हीही. त्याच्यामुळं झाली फजिती तरीही यावा आषाढ श्रावण. ठीक आहे, पायात काटा मोडू दे, घरात बांधू दे, आणखी काही काही होऊ दे, गोऱ्या धुपू दे, असं असू दे, आम्ही ती सगळी अडचण सहन करतो, असं ते शेतकरी म्हणतो. झाली फजिती तरीही यावा आषाढ श्रावण. आता होऊ दे आमची फजिती, तरीही आषाढ श्रावण भरपूर पडावा. कारण काय, जातो पळून दुष्काळ 10 तोंडाचा रावण. झाली फजिती तरीही यावा आषाढ श्रावण, जातो पळून दुष्काळ 10 तोंडाचा रावण. जातो पळून दुष्काळ 10 तोंडाचा रावण. आणि अशा वेळेला पोळ्याच्या दिवशी, पोळ्याविषयी तुम्ही अनेक कविता ऐकल्या असतील, पण बैलाचं, पोळ्याचं आणि पावसाचं नातं ग्रामीण भागामध्ये काय आहे ते एका कवितेमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बैलाची पाठ भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. म्हणजे असा समज आहे की पोळ्याच्या दिवशी पाऊस पडणार म्हणजे पडणार, आणि जेव्हा पोळ्याच्या दिवशी पाऊस पडणार नाही त्याच्या दुसऱ्या वर्षी भयंकर दुष्काळ पडणार. म्हणून पोळ्याच्या दिवशी पाऊस पडतो याची शेतकऱ्याला खात्री असते. पण काय येतो पोळ्याच्या दिवशी पाऊस, त्याचं कारण काय, तर त्याचे पण काही समज आहेत. बैलाची पाठ भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, सुताची गाठ भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, देवळाचा कळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, जुवातला पळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. देवळाचा कळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, जुवातला पळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, गायीच्या खुरात साचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. गायीच्या खुरात साचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की चातक पक्षी हा वरून पडलेलंच पाणी पितो, पण जर वरून पडलेलं पाणी त्याला मिळालंच नाही आणि फारच कंठशोध झाला तर तो गायीच्या खुरात साचलेलंच पाणी पितो, असाही एक समज आहे. म्हणून कदाचित त्या पाखराला पाणी प्यायला मिळावं म्हणून गायीच्या खुरात साचायला तो पाऊस येत असावा. गायीच्या खुरात साचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, कुणब्याच्या उरात नाचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. कारण कुणबी आधीच त्याचा पोळ्याचा, बैलांचा सण असल्यामुळं, आवडीचा सण असल्यामुळं आधीच खुश झालेला असायचा. त्याच्या उरात पुन्हा आनंद नाचवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. म्हणून बैलाची पाठ भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, सुताची घाट भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, देवळाचा कळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, जुवातला पळस भिजवायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, गायीच्या खुरात साचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा, शेतकऱ्याच्या उरात नाचायला पोळ्याच्या दिवशी पाऊस यायचा. अशी ही पावसाची कथा. मस्त पाऊस यायचा, खूप छान पाऊस यायचा. माझ्या लहानपणची मला एक आठवण आहे. माझ्या आजोळी मी शाळेत जात असे. आमच्या गावात कुंभार नव्हता. आजोळी कुंभाराच्या घरून काय पाहिजे ती गाडगी मडकी आई मला येताना शाळेतून आणायला सांगायची. एका दिवशी आईनं मला सांगितलं की अरे बाबा, आज परळ्या आणि झाकण्या घेऊन ये. परळ्या म्हणजे मातीचं ताट आणि झाकणी म्हणजे मातीची वाटी. म्हटलं काय, कशाला आई, आपल्या घरी पितळेच्या तांब्या वाट्या आहेत ना, ताट वाट्या आहेत ना. आई म्हणाले अरे आता रस करायचा आपणाला, आणि त्या पितळेच्या वाटीमध्ये जर रस खायला गेलं तर त्या वाट्या कळकतात, रसही कळकतो आणि मग त्याच्या खाण्यातला आनंद निघून जातो. मग म्हटलं त्या परळीत कळकत नाही का? आई म्हणाली नाही, त्या परळीमध्ये मातीच्या ताटात आणि मातीच्या वाटीत जर रस खाल्ला तर तो रस कळकत नाही, खराब होत नाही. म्हणून पावसाळा सुरुवात झाली, आंबे आले, रसाळी सुरू झाली की आई मला सांगायची. कारण त्या मातीचेच भांडे असायचे, ते काय वर्षानुवर्षी टिकत नाहीत, पुढच्या वर्षीपर्यंत मध्ये केव्हा तरी फुटून जायचे. मग आई आणायला सांगायची. एका वर्षी मी ती परळी आणि झाकण्या घ्यायला गेलो कुंभाराच्या घरी, आणि तोपर्यंत बाकीचे माझे सगळे सहकारी मुलं निघून गेले. आणि मी कुंभाराच्या घरी गेलो, जोरदार पाऊस सुरू झाला आणि 1 तासभर पाऊस पडला. हे पोरं सगळे निघून गेले, मी एकटाच राहिलो. तासभर पाऊस पडला. आधीच 5 वाजता शाळा सुटली होती, 6 वाजेपर्यंत पाऊस पडला, अंधारून आलं. आता काय करायचं? तरीही मी त्या झाकण्या आणि त्या
परळ्या ज्या आहेत त्याचं गठुडं डोक्यावर बांधलं आणि पावसात चिखलात पळत 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 परेशान होऊन, म्हणजे मानसिकदृष्ट्या परेशान, शारीरिकदृष्ट्या परेशान, घरी आलो. घरी आल्याच्यानंतर सगळे कपडे काढून आईनं मला छानपैकी गरम पाण्यानं आंघोळ घातली आणि ती परळीन झाकणी स्वच्छ धुवून त्या परळीन झाकणीच्या मध्ये मला पुरणाची पोळी आणि रस जेवायला वाढला. माझा सगळा शिनभाग ती पुरणाची पोळी आणि तो रस त्या झाकणीमध्ये आणि त्या वाटीत खाताना पूर्णपणे मला माझा शिन जो होता तो शिन निघून गेला. ती एक गोष्ट मला मुद्दाम इथं आठवते, कारण आपणाला गप्पा पावसाच्या आणि कविता पावसाच्या असा हा कार्यक्रम पुढं न्यायचा आहे. त्याच काळामध्ये आणखी एक गोष्ट मला आठवते, खूप झड लागली 4-5 दिवसाची, की दिवसभर पडायचा पाऊस पत्र्यावरची ताशा वाजवीत. अक्षरशः ते वाद्यच असायचं, ताशा छानपैकी मस्त. झोप तर एवढी छान यायची पत्राच्या घरामध्ये त्या पावसाच्या नादानं. दिवसभर पडायचा पाऊस पत्र्यावरती ताशा वाजवीत, आवाज चढवून बोलायचे सगळे बहिऱ्यासारखे कान खाजवीत. एकमेकाचं बोलणं ऐकायला यायचं नाही, त्या पावसाचा सगळा आवाज यायचा. दिवसभर पडायचा पाऊस पत्र्यावरती ताशा वाजवीत, आवाज चढवून बोलायचे सगळे बहिऱ्यासारखे कान खाजवीत. भाऊ भाऊजया भिजून यायचे शेतामधून काम करून, भाऊ भाऊजया भिजून यायचे शेतामधून काम करून, चुली पुढी सेकत बसायचे जाळावरती तळवे धरून. गूळ करडीचा भात आई पक्वान्न म्हणून शिजवायची. दिवसभर कष्टून शेतात काम करून आलेल्या ह्या बहिणींना भाऊजयांना काय खाऊ घालावं, काहीतरी आनंदाचे 4 घास दिले पाहिजे ना. बरं, एवढ्या पावसात काय कामाला गेल्या त्या? त्याचं कारण असं असतं की ते जर त्या काळामध्ये गवत काढलं नाही, शेत निंदलं नाही, तर ते इतकं वाढतं की पुन्हा ते अवघडच जातं, पिकाला वाढूच देत नाही. म्हणून त्याच काळात ते काढावं लागतं. म्हणून ते झडीत सुद्धा भाऊ आणि भाऊजया शेतात गेलेले असतात. ते संध्याकाळी आल्याच्या नंतर गुळ करडीचा भात आई पक्वान्न म्हणून शिजवायची. तेच आमचं पक्वान्न, गुळ आणि करडीचा भात. तो इतका खमंग लागतो. खरंच ते पक्वान्न असतं. तो तुम्हाला कधी खायला मिळाला नसेल तर खाऊन पहा, करायला सांगा. अवघड आहे तो करणं, आजकाल कुणी करत नाही. मी कधी त्याच्यानंतर खाल्ला नाही, आई करायची लहानपणी. गुळ करडीचा भात आई पक्वान्न म्हणून शिजवायची, पण दुष्काळातल्या गोष्टी सांगून डोळे आमचे भिजवायची. दुष्काळातल्या गोष्टी सांगून डोळे आमचे भिजवायचे. या झडीच्या दिवसामध्ये सुद्धा तिला खूप आनंद वाटायचा. पण जेव्हा असा पाऊस पडला नाही, त्या वर्षी पडलेल्या दुष्काळात काय हाल अपेष्टा सहन केल्या ते सांगताना आम्हालाही रडू यायचं. छान झड सुरू झालेली असायची, छान सुरू झालेलं असायचं त्या काळामध्ये. महाविद्यालयीन जीवनामध्ये मी शिकत असताना वाचनाचा नाद लागलेलाच होता. कॉलेजमधून, प्राध्यापकांच्याकडून, गावातल्या शहरातल्या सार्वजनिक वाचनालयातून पुस्तकं घेऊन गावाकडे गेलेलो असायचो. अशा वेळी शेतामधल्या साट्यात माझं कविता वाचन सुरू असायचं. साठा म्हणजे गाडीचा जो साठा असतो, तो साठा पावसाळ्यामध्ये सगळी गाडी उखळून ठेवलेली असायची. तिचा एक एक अवयव काढून ठेवलेला. तर गाड्या चालतच नाहीत चिखलामध्ये गावाकडं. आता डांबरी रोड झालेत म्हणून गाड्या चालतात, पूर्वी गाड्याच चालत नसत. सगळ्या चिखलच चिखल सगळीकडे. मग त्याच्यामुळे पावसाळा सुरू असेपर्यंत गाड्या उखळून ठेवलेल्या असायच्या. आणि तो जो साठा आहे तो अशा उंचवट्यावर झोपडीत ठेवलेला असायचा शेतामध्ये. तो कॉटसारखा आपणाला वाटायचा, म्हणजे लाकडी पलंगासारखा वाटायचा. आणि त्या तिथं बसून माझं छानपैकी कविता वाचन सुरू असायचं. शेतातले काम करणारे गडी बसलेले असायचे. बहिणाबाई चौधरींच्या कविता मोठ्या मोठ्या आवाजात मी त्यांना वाचून म्हणून गाऊन दाखवायचो. मला वाटतं माझ्या कविता वाचनाची ती सुरुवात असावी. आणि त्याच काळामध्ये कधी कधी घरी शेतात वरच्या माडीवर पत्र्याच्या मी कादंबऱ्या वाचत बसलेला असायचो. मला आठवतं मी 8-10 वर्ष पावसाळा सुरुवात झाला की 2 पुस्तकं मुद्दाम वाचायचो. त्यातलं एक होतं व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी आणि दुसरं होतं आनंद यादवांची गोतावळा. ही 2 पुस्तकं पुन्हा पुन्हा पावसाळा सुरू झाला की मला वाचण्यात खूप आनंद वाटायचा. म्हणजे पावसाचा आनंद आणि वाचनाचा आनंद असा ते द्विगुणित करायचे. तर ही त्या काळामधला वाचनाचा आनंद. शेतामध्ये गुरं राखतानाचा माझा अनुभव आहे. मी गुरं राखायचो त्या काळामध्ये. आणि शेतामध्ये गुरं राखताना गुराख्यांची काय फजिती होती अचानक पाऊस आला तर ते एक व्यक्त करणारी माझाच अनुभव असलेली ती कविता मी इथं मांडलेली आहे. आखाड कोपला बाई ग, रानात झडपल्या गाई ग, रानात झडपल्या गाई ग, सळकावर सळकी धारा ग, पाण्याच्या झाल्या गारा ग, पाण्याच्या झाल्या गारा ग, अखरात गुराखी ओले ग, कावरे बावरे झाले ग, कावरे बावरे झाले ग, आभाळ वाकली फांदी ग, तिफणीचे सुटले नंदी ग, तिफणीचे सुटले नंदी ग,
वावरात झाला डेरा ग, वावरात झाला डेरा ग, मिरगाचा चुकला पेरा ग, मिरगाचा चुकला पेरा ग. एखाद्या वेळेस असा पाऊस पडायचा, तो जणू काय धरणीला झिंजाडतो आहे. असा पाऊस पडताना एकदा पाहिला आणि मला कविता लिहावीशी वाटली. अंगावर मळ साचलेली एखादी द्वाड मुलगी फारा दिवसांनी हातात सापडावी. अंगावर मळ साचलेली एखादी द्वाड मुलगी फारा दिवसांनी हातात सापडावी. तिनं कितीही आरडाओरडा केला आणि हातपाय झाडले तरीही सोडूच नये आईनं तिला. तिनं कितीही आरडाओरडा केला आणि हातपाय झाडले तरी सोडूच नये आईनं तिला. राग आणि माया एकदाच व्यक्त करत घासत राहावं अंग, तसं केलं पावसानं यावेळी. राग आणि माया एकदाच व्यक्त करत घासत राहावं अंग, तसं केलं पावसानं यावेळी. निर्मळ नहान झाल्यावर मायेनं चोपडावं तेल, निर्मळ नहान झाल्यावर मायेनं चोपडावं तेल, तसं पिवळ्या उन्हाचं चोंभाळणं, तसं पिवळ्या उन्हाचं चोंभाळणं. बराच वेळ झालेला आहे, तरी काही एक दोन कविता आहेत, 5 मिनटं घेतो आणि थांबतो. पावसाच्या 2 तऱ्हा आहेत. त्या 2 तऱ्हा कधीकधी तर कधीकधी अतिवृष्टी. सोंग झालं सोंग देवा असं कसं झालं, पावसानं नदीमध्ये पाणी कव्हा पेलं. म्हणजे कधीच पाऊस पडणार नाही म्हणल्यावर पावसानं नदीमध्ये पाणी पेलं की काय, असे लोक शंका व्यक्त करतात. सोंग झालं सोंग देवा असं कसं झालं, पावसानं नदीमध्ये पाणी कव्हा पेलं, तांब्या उभाडा लावलं रुचकीचं पानं, देवळात नाही गेला मधीचं सांडून. आमच्या लहानपणी पाऊस पडावा म्हणून पाण्यानं तांब्या भरायच्या, त्याच्यावर रुचकीचं पान लावायचं, तो उलटा धरायचा, तो मंदिरात जाऊन ते पान काढून हनुमानाच्या डोक्यावर ते पाणी टाकायचं. आणि ते मुद्दाम आमच्या हातून करायचे, ब्रह्मचारी मुलांच्या हातून, गावातली माणसं. 5 मुलांना घ्यायचे, आडावर न्यायचे, पाणी भरून द्यायचे, त्याच्यावर रुचकीचं पान लावून द्यायचे. पण ज्या वर्षी पाऊसच पडणार नाही त्या वर्षी तो तांब्या तेव्हा मंदिरापर्यंत जातच नाही, मध्येच रुचकीचं पान पडतं आणि तो पाणी सांडतं. अशा प्रकारचा एक संकेत. तांब्या उबाडा लावलं रुचकीचं पानं, देवळात नाही गेला मधीचं सांडून. पाणी यावं म्हणून दुसरी एक धोंडीबाई धोंडीची. बेंडकी बांधली धोंडी उबडी काठीला, धावा तिनं केला नाही जाग्याचा उठला. तरीही देव जाग्याचा उठला नाही आणि त्यानं पाऊस पाडण्याचं काम केलं नाही. पेरलेला दाना दाना पाखरानं नेला, पाऊसच पडलं नाही. पाखरांनी ते चोचीनं पेरलेलं उकरून धान्य घेऊन गेले. पेरलेला दाना दाना पाखरानं नेला, आंबवणाला तरी तुहा वला नाही केला. म्हणजे कोंब फुटण्यापुरता तरी पावसानं तो वला नाही केला. पाणी ठेवून पोटात पानथरी होईल. समज, म्हणजे पोटात जास्त पाणी झालं की पानथरी नावाचा रोग झाला असं गावाकडे म्हणतात. आभाळाला म्हणतात, देवाला म्हणतात लोक, की पाणी ठेवून पोटात पानथरी होईल. अरे तुझं पोट बिघडेल ना, एवढं पाणी तुझ्या पोटात कशाला साठवून ठेवतोस आभाळा. पाणी ठेवून पोटात पानथरी होईल, खाली सोड येड्यामही आपदा जाईल. खाली सोड ना, तुझंही पोट रिकामं होईल आणि माझ्यावरची आपदा म्हणजे संकट ते पण निघून जाईल. चाऱ्यासाठी बैलानं होट भोईला घासले. अरे पहा ना, त्याची तरी तुला किव येऊ दे. चाऱ्यासाठी बैलानं होट भोईला घासले, नाही गवताचा पत्ता रगताळून काचले. त्याचा सराप लागलं मेघराया तुला. अरे त्याचा श्राप लागेल ना, त्याचा सराप लागेल मेघराया तुला. असा उतू मातू नको सोड दोरा ढिला. झालं उसाचं चिपाडं मोळ झाला साळ. म्हणजे उसाची चिपाडं झाली आणि साळचं मोळ झालं. झालं उसाचं चिपाडं मोळ झाली साळ. वला डोंगर पेटला भडकला जाळ. वला डोंगर पेटला भडकला जाळ. कधी कधी असा हवा तेव्हा येत नाही आणि कधी कधी नको तेव्हा येतो, त्याचाही राग येतो. आलं आलं हे आबाळ नाही वारं वावधान. वरी बसलंय हटून खाली फुलोऱ्यात धान. आलं आलं हे आभाळ नाही वारं वावधान. वरी बसलंय हाटून खाली फुलोऱ्यात धान. आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वानाचं. आलं आलं हे आभाळ आलं काळोख्या वानाचं. आता करील वाटोळ फुलावरल्या धानाचं. आलं आलं हे आभाळ आता पाडील इघीन. आलं आलं हे आभाळ आता पाडील इघीन. जेव्हा यावं तेव्हा नाही आलं एवढ्या बिगीन. आलं आलं हे आभाळ आता धुरडली तुर. आलं आलं हे आभाळ आता धुरडली तुर. माकोडाला झालं पाला खाली लागला उकीर. आलं सुगीच्या दिसात मास. 1.25 तासच म्हणावा, 65-70 मिनटं होत आलीत. गेल्या इतक्या वेळापासून तुम्ही माझ्या कविता ऐकून मला दाद दिली,
सारखी उपस्थिती ठेवली, मध्ये मध्ये नेटनं अडथळा आणला तरीही आपण न जाता थांबलात, माझ्या कविता ऐकल्या, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या फेसबुक पेजवर मला येण्याची संधी दिली त्याबद्दल त्या समन्वयकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. शेवटची कविता म्हणतो आणि मग थांबतो. पावसाला पारावरची पोथी फार म्हणजे फारच आवडायची. पावसाला पारावरची पोथी आलं. पावसाला पारावरची पोथी फार म्हणजे फारच आवडायची. कमळाई म्हातारीसारखा नेमानं तो पोथीला यायचा. पावसाला पारावरची पोथी फार म्हणजे फारच आवडायची. कमळाई म्हातारीसारखा नेमानं तो पोथीला यायचा. 8व्या अध्यायातल्या कृष्ण जन्माच्या वेळी, 8व्या अध्यायातल्या कृष्ण जन्माच्या वेळी तर पोथी आत आणि पोथी बाहेरही. 8व्या अध्यायातल्या कृष्ण जन्माच्या वेळी तर पोथी आत आणि पोथी बाहेरही तो नुसता कोसळत राहायचा. वळचणीचे साप खाली उतरायचे, कोपऱ्यातले विंचू भिंतीवर चढायचे. पोथी सुरू असायची. त्या मंदिरामधल्या त्या मंडपात हे दृश्य. वळचणीचे साप खाली उतरायचे, कोपऱ्यातले विंचू तरातरा भिंतीवर चढायचे. लोक म्हणायचे पोथी ऐकायला आलेत, भिवू नका, कुणाला काही करणार नाही. कारण वरच्या पावसानं साप खाली यायचे आणि खालच्या ओलीनं विंचू वर यायचे. वळचणीचे साप खाली उतरायचे, कोपऱ्यातले विंचू भिंतीवर चढायचे. लोक म्हणायचे पोथी ऐकायला आलेत, भिवू नका, कुणाला काही करणार नाहीत. पोथीच्या समाप्तीबरोबरच पावसाचा अध्यायही संपून जायचा. पोथीच्या समाप्तीबरोबरच पावसाचा अध्यायही संपून जायचा. पारामागी घोंगडी पांघरून बसलेलं हिव तेव्हा हळूच गावात प्रवेश करायचं. पारामागं घोंगडी पांघरून बसलेलं हिव तेव्हा हळूच गावात प्रवेश करायचं. असा आमच्याकडे समज आहे की होळीच्या दिवशी हिव जे आहे, थंडी जी आहे, ती गावातून निघून जाते आणि पाराच्या मागं घोंगडी पांघरून बसते आणि पुढं दसरा झाला की ती घोंगडी टाकून पारामध्ये शिरते. म्हणजे ऋतूबदल होतो. हा ऋतूबदलाचा संकेत. म्हणून पोथीच्या समाप्तीबरोबरच पावसाचा अध्यायही संपून जायचा. पारामागं घोंगडी पांघरून बसलेलं हिव तेव्हा हळूच गावात प्रवेश करायचं. पारामागं घोंगडी पांघरून बसलेलं हिव तेव्हा हळूच गावात प्रवेश करायचं. ऋतूबदल झालेला असायचा, पावसाळा संपलेला असायचा आणि आपला कार्यक्रमही संपलेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.